कोल्हापुरात खड्डे आमदार क्षीरसागर संतापले. राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना झापलं. 10 दिवसात रस्ते सुधारा अन्यथा अधिवेशनात हक्कभंग आणू, राजेश क्षीरसागर यांचा इशारा. संघाच्या शताब्दी सोहळ्यात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी संघभूमीचा नव्हे तर दीक्षाभूमीचा कार्यकर्ता, काँग्रेस आमदार नितीन राऊत यांचं वक्तव्य. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव जवळपास निश्चित. दिबा पाटलांच्या नावासाठी केंद्र राज्य सरकार सकारात्मक श्रेय घेण्यासाठी आटापिटा. आजी माजी खासदारांमध्ये झुंपली. कृषी मंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झापलं. टेबलवर बसून काम करू नका, भरणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना माध्यमांसमोरच सुनावलं. ईडीच्या भीतीने पळून गेलेल्या भ्रष्टाचारी नेत्यांनी खिसे जरी झटकले तरी 50,000 कोटी पडतील. संजय राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल. काँग्रेस अजूनही सुधरत नाहीये. आम्ही कर कमी केला पण ते अजूनही लुटतायत. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल. काँग्रेसच्या कार्यकाळात बिहारमधून IAS अधिकारी व्हायचे, आता मजूर होतात. 20 वर्षांपासून मतचोरांचे राज्य, आता बदल घडवण्याची वेळ. प्रियंका गांधी यांचं वक्तव्य. ठाण्यात दिव्यांग नागरिकांना किटचं वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते किटचं वाटप करण्यात आले. दिव्यांग मंत्रालय करणारा महाराष्ट्र पहिलं राज्य, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य. पावसाने शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावलाय. पिकं उद्ध्वस्त झाली, जमीन खरडून गेली. उद्धव ठाकरेंची माहिती. सरकारनं जाहीर केलेली मदत तुटपुंजी. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं, शेतकरी कर्ज फेडणार तरी कसं, उद्धव ठाकरे यांचा सवाल. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती व्हावी, उद्धव ठाकरेंची मागणी. भाजपला प्रशासन चालवता येत नाही. पंतप्रधान निधीत लाखो करोडो रुपये. पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला मदत व्हावी, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य. उद्याच्या भारत पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाका, सामन्याच्या प्रायोजकांनाही बहिष्कार टाकावा, उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन. ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा नवीन टीजर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा टीजर. दसरा मेळाव्याचा दुसरा टीजर आज प्रदर्शित. माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा पाहणी दौरा. शेतकऱ्यांनी रोखला. 16 वर्षांनी गावात आल्याने शेतकरी संतप्त. सदाभाऊ खोत यांच्यावर शेतकऱ्यांचा प्रचंड संताप. अमरावती ओबीसी बांधवांचं उपोषण सुरूच. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी बांधवांचं आमरण उपोषण. ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली उपोषणाला भेट. पैठणमध्ये ओला दुष्काळाच्या मागणीसाठी शेकापचे पदाधिकारी आक्रमक. पाचोड पैठण महामार्गावर शेतकऱ्याकडून रास्ता रोको करण्यात आला. परभणीत महाएल्गार मोर्चाचं आयोजन. बंजारा समाजाच्या वतीनं 7 ऑक्टोबरला मोर्चा काढण्यात आला. तर एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन. सीना नदीच्या महापुराचा जिल्हा परिषद शाळांना फटका. जिल्ह्यातील 431 जिल्हा परिषद शाळांचे नुकसान. शाळेच्या इमारतीला पडले तडे. सांगलीहून उपनगराकडे जाणाऱ्या रेल्वे पुलाखाली पाणी. पाणी आल्यानं मार्गावरील वाहतूक विस्कळीत. सततच्या पावसामुळे सखल भाग पाण्याखाली. उमरखेडच्या रहीम नगरमध्ये मुसळधार पाऊस. पावसाचं पाणी घरात शिरलं. नागरिकांचं मोठं नुकसान. नालेसफाई न झाल्यानं घरांमध्ये पाणी शिरलं. स्थानिक नागरिकांचा आरोप. हिंगोलीत कयाधू नदीचं पाणी कंपनीत शिरलं. लाखो रुपयांच्या मशिनरी पाण्यात बुडाल्या. कंपनीचं लाखो रुपयांचं नुकसान. साताऱ्यात अतिवृष्टीमुळे कुंभारली घाट खचलाय. कराड चिपळूण रोडवर दरड कोसळली. जीव धोक्यात घालून वाहन चालकांचा प्रवास. ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत शासन सकारात्मक. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं. मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. विदर्भात पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. आमदार रवी राणा पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर. सोयाबीन कपाशी पिकांची केली पाहणी. सीना नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. 8 दिवसात दुसऱ्यांदा सीना नदीला महापुराचा धोका. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. परभणीत मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पूर्णा तालुक्यातील चुडावा या गावात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. नागरिकांना जिल्हा परिषदेच्या शाळेत राहण्यासाठी जागा देण्यात आली.
बीडमध्ये बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरले, नागरिकांनी सतर्क राहावं, नगरपालिकेचं नदीकाठच्या नागरिकांना आवाहन. तात्काळ निर्णय घ्या, नाही तर तीव्रता वाढेल, शेतकऱ्यांना लवकर मदत द्या, कर्जमाफी करा, शेतकरी नेते अजित नवले यांचा इशारा. धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, पावसामुळे महावितरणच्या सबस्टेशनमध्ये पाणीच पाणी, सबस्टेशनच्या कंट्रोल युनिटमध्ये शिरलं पाणी. पाणी शिरल्यानं 30 गावांचा विद्युत पुरवठा खंडित. तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून पूरग्रस्तांना मदत, मुख्यमंत्री सहायता निधीला 1 कोटींचा निधी, परांडातील पूरग्रस्त महिलांसाठी साड्यांचं वाटप, जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मदत. राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला, नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे नागरिकांचं मोठं नुकसान, अजित पवारांनी पूरग्रस्तांना धीर दिला. पूरग्रस्तांशी व्हिडिओ कॉलद्वारे अजित पवार यांनी संवाद साधला. धाराशिवमध्ये पावसाचा कहर, शहरातील मांजरा नदीला पूर, नदीकाठची शेती पूर्णपणे पाण्याखाली, प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सीना नदीचा महापुरामुळे पिकांचं मोठं नुकसान, पूर ओसरायला सुरुवात, मात्र शेतात पाणीच पाणी, तिऱ्हेतील पिकांचे पंचनामे झाले नसल्याची माहिती. लातूरमध्ये प्रहार संघटनेचं रास्ता रोको आंदोलन, आंदोलनात बच्चू कडू सहभागी, ओला दुष्काळ जाहीर करा, आंदोलकांची मागणी. प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी, मोठ्या संख्येनं शेतकरी रस्त्यावर उतरले. हिंगोलीत कयाधू नदी ओव्हरफ्लो, जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. सोलापूरच्या रिधोरे गावात अतिवृष्टी, नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय, नुकसानग्रस्त भागाची सदाभाऊ खोत यांनी पाहणी केली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, आमदार सदाभाऊ खोत यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे पीक जमीनदोस्त, पंचनामे करत नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापुरात पुन्हा एकदा दमदार पाऊस, सीना कोळेगाव धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणातून सीना नदीत 50,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. वसई विरार नाला सोपारा यात सकाळपासून ढगाळ वातावरण, रिमझिम पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस, हवेत गारवा. पंढरपूरच्या करमाळ्यात पावसाचा जोर वाढला, सीना नदीच्या पाणी पातळीत वाढ, 20हून अधिक रस्ते बंद. पूरस्थितीमुळे दिवसभरात सुमारे 300 लोकांचं होणार स्थलांतर. सांगली जिल्ह्यात 10 तासांपासून संततधार पाऊस कायम, ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागलेत, पुलावरील वाहतूक बंद, जनजीवन विस्कळीत. धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर कायम, रुईभर गावातील नदीला पाणी, गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास. धाराशिवच्या भोत्रा शिवारात सीना नदीचं पाणी शेतात शिरले, गावातील शेतकऱ्यांची 2 एकर ऊस पाण्यात. सीना नदीच्या पुरामुळे माढा तालुक्यातील अनेक संसार उद्ध्वस्त, संसार उपयोगी साहित्याच्या गाड्या माढ्यात दाखल, अभिजित पाटील यांच्याकडे पूरग्रस्तांना खरं तर मदतीचा. हिंगोलीच्या इसापूर धरणाचे 11 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडलेत, 18,668 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. पैनगंगा पूल पाण्याखाली, तर अनेक गावांचा संपर्क तुटला. धाराशिवमध्ये पावसामुळे शेतकरी हवालदिल, अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान, सोयाबीनच्या शेतात पाण्याचे पाट, तात्काळ नुकसान भरपाई देण्याची सरकारकडे मागणी. धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना मोठा पूर, पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, पुरामध्ये कुणीही उतरू नये, प्रशासनाचं आवाहन. बीडच्या पाटोदा तालुक्यात मांजरा नदीला पूर, पुरामुळे शेतीसह जनावरांचं नुकसान, जमिनी खरडून गेल्या, अनेक जनावरं वाहून गेली, सरकारनं तात्काळ मदत करावी, ग्रामस्थांची मागणी. पुणे जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पहाटे काही ठिकाणी पावसाची हजेरी, शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण. भीमा खोऱ्यात दमदार पाऊस, उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, 80,000 क्युसेक वेगानं भीमा नदी पात्रात विसर्ग.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.